नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर अपकमिंग केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी उत्कृष्ट असा संदर्भ ग्रंथ आपल्या पब्लिकेशनचा नुकताच लॉन्च झालेला आहे आणि याच पुस्तकाचा बुक रिव्ह्यू देण्यासाठी आज मी इथं तुमच्या समोर आलेले आहे। तर लक्षात घ्या, जेवढ्या काही तुमच्या नवीन परीक्षा होत आहेत, भले टीईटी असू द्या, केंद्र प्रमुख भरती असू द्या, सरळ सेवा भरती, कंबाईंड राज्यसेवा, सगळ्याच परीक्षांसाठी अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल होत आहेत। पुस्तकं ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त Amazon, फ्लिपकार्ट वरती पण मिळतात, लक्षात घ्या। आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता। पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। तर बघा, केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी जे आपलं पुस्तक आहे त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण इथे घेत आहोत। तर शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडम यांच्या अभ्यासू आणि व्यासंगी लेखणीतून साकारलेला हा एक यशोदायी संदर्भ आहे, लक्षात घ्या। समूह साधन केंद्र समन्वयक भरती परीक्षा पेपर दुसरा, याच्यामध्ये तुम्हाला 3000 प्लस महत्वाचे आणि संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न मिळत आहेत। तर हे पुस्तक बघा, कुठलीही परीक्षा असू द्या, प्रत्येक एक्झाम साठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ज्या फॉर्मॅट मध्ये तुमची एक्झाम आहे ना, तर ते प्रश्न सॉल्व्ह करायला मिळणं खूप डिफिकल्ट आहे, बरोबर। तेही अशा दर्जाचे क्वेश्चन की जे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। ठीक आहे, तर असे क्वेश्चन आपल्या या पुस्तकामध्ये आपल्याला मिळत आहेत। 3000 प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला मिळत आहेत, लक्षात घ्या। सोबतच आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान हँडबुक वस्तुनिष्ठ प्रश्न 1250 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न, आता तुमची येणारी टीईटी परीक्षा असेल, धर्मादाय आयुक्त परीक्षा असेल आणि सरळ सेवा अंतर्गत कॉन्स्टेबल, तलाठी, आरोग्य सेवा, कंबाईन, सगळ्याच परीक्षांसाठी विज्ञान विषयासाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी आहे। सोबतच मराठी, इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह, मराठी व्याकरण सगळ्याच परीक्षांसाठी आहे, लक्षात घ्या। जस्ट एक मिनिट थांबा। त्याच्यानंतर बघा, सेटनेट JRF साठी आपली पुस्तक आहेत। त्याच्यानंतर लुसेंटचं पुस्तक मराठीमध्ये अनुवादित केलेलं आपल्या पब्लिकेशनचं मिळत आहे। ठीक आहे, ओके। आता हे जे पुस्तक आहे, समूह साधन केंद्र समन्वयक भरती परीक्षा पेपर दुसरा, घटक निहाय 3000 प्लस महत्वाचे आणि संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न, IBPS पॅटर्न, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह सगळं तुम्हाला या पुस्तकामधून कव्हर होऊन जाईल। बेस्ट सेलर सुधारित दुसरी आवृत्ती आहे। शिक्षण विस्तार अधिकारी, नेट, सेट, टीईटी, टेट सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे। लेखक आहेत शशिकांत अन्नदाते सर आणि नवीन अभ्यासक्रमानुसार सगळ्या घटकांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मिळतील आणि संबंधित परीक्षेच्या नव्या धर्तीनुसार परीक्षाभिमुख आणि परिपूर्ण तयारी तुमची या पुस्तकातून होणार आहे। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला बघा, तर या पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया। तर याच्यामध्ये तुम्हाला अनुक्रमणिका बघा, म्हणजे तुम्हाला सिलेबस बघितल्यानंतर लक्षात येईल की कोणता भाग आपला पुस्तकातून कव्हर होत आहे। बघा, समूह साधन केंद्र समन्वयक पदाची कर्तव्ये आणि कामकाजाची पद्धती, ओके। त्याच्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी जे पद आहे त्या पदाची कर्तव्ये, त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी, त्याच्यानंतर बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, महाराष्ट्र राज्याची नियमावली 2011, बाल हक्क संरक्षण आयोग 2005, बाल हक्क व मानवी हक्क, केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजना आणि शिष्यवृत्ती, महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी निगडीत महत्वाचे शासन निर्णय, प्रश्न निर्मिती कौशल्य, त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीमधील उणीवा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न पुस्तकामध्ये मिळत आहेत, लक्षात घ्या। ठीक आहे, ओके, क्लिअर। त्याच्यानंतर बघा, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण, याच्यामध्ये तुम्हाला पिसा आणि असर याच्याबद्दल पण सगळी इन्फॉर्मेशन वरती आधारित क्वेश्चन दिलेले आहेत। त्याच्यानंतर 12 नंबरचा टॉपिक याच्यामध्ये येतो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, PSM आणि PSM चाचण्यांचं स्वरूप, याच्यावरती आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न इथं असणार आहेत।
त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, त्याच्यानंतर समग्र शिक्षा अभियान, ओके, शाळेचे अंदाजपत्र, सरळ आणि यू डायस प्रणाली, त्याच्यानंतर आहे संप्रेषण कौशल्य आणि समाज संपर्काची साधने, शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्थांची रचना आणि कार्य, संगणक माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर, ओके, अभ्यासक्रमाची संकल्पना आणि पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम, त्याच्यानंतर बघा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि पूरक मार्गदर्शन, प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र. तर हे जे सगळे टॉपिक आहेत ज्याच्यावरती आपल्याला कंटेंट तर सहजासहजी मिळतच नाही, लक्षात घ्या. मग वस्तुनिष्ठ प्रश्न तर खूप लांबची गोष्ट झाली. ओके, क्लिअर. तर या गोष्टी सगळ्या आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा राज्य अभ्यासक्रम आराखडा, त्याच्यानंतर आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, शालेय स्तर 2024, त्याच्यानंतर शालेय शिक्षण अभ्यासक्रम आणि प्रस्तावित मसुदा 2025, त्याच्यानंतर शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, त्याच्यानंतर कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक आणि शाळा सिद्धी. आता हे जे पॉइंट्स आहेत ना, हे पॉइंट्स तुम्ही कितीही गुगल सर्च करा, काहीही करा, याच्यावरती तुम्हाला कंटेंट इतकं जास्त मिळतं किंवा परीक्षाभिमुख मिळत नाही. मग वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी आपण कुठून करणार? म्हणून अशी दर्जेदार पुस्तकं तुम्ही वापरली पाहिजेत. निपुण भारत अभियान, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर, ओके, याचा लॉंग फॉर्म वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे, निपुण भारत अभियान. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 24-25 अपडेटेड कंटेंट आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 आणि जिल्हा परिषद माहिती. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, पंचायत राज व्यवस्थापन व ग्रामपंचायत. त्याच्यानंतर आहे केंद्र प्रमुख पदासाठी अत्यावश्यक शिक्षणशास्त्र विषयक विशेष माहिती. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये थोडेस तुम्हाला अलंकार वगैरे कशा प्रकारे दिलेला आहे, थोडस डेमो दिलेले आहेत. तर टोटल 32 टॉपिक तुम्हाला 250 पेजेस मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. लक्षात घ्या. मराठी व्याकरणासाठी लीला गोविलकर मॅडमचं पुस्तक तुम्हाला इथं सांगितलंय. तर अशा पद्धतीनं समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षेसाठी अतिशय परिपूर्ण असं हे पुस्तक आहे. पुस्तक परचेस करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, त्याला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.